हॅलो गायज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मी माझ्या शाळेच्या मित्रांसोबत जात आहे कर्नाळा फोर्टवर. हे बघा आमची गँग. तर मित्रांनो, आम्ही पोचलेलो आहे वडाळावरून पनवेलची ट्रेन पकडणार आहे आता. तर सांगू पुढे काय काय होईल आमच्यासोबत. तर हॅलो गायज, फायनली आम्ही पनवेलला पोचलो आहेत. तर इकडून आम्ही आता रिक्षा करून जाणार आहेत कर्नाळ्याला. तर बघू आता पुढे कसं काय होतं ते अपडेट देत राहू. स्टे ट्यून. तर गाईज, आम्ही टॅक्सीमध्ये बसलेलो आहेत. आता 20 मिनिटमध्ये पोचणार. हॅलो गाईज, तर फायनली आम्ही कर्नाळा अभयारण्यामध्ये पोचलो आहेत. हा बघा व्ह्यू. तर गाईज, आमचा ट्रॅक सुरू झालेला आहे. हे बघा सगळे चालत आहेत. बेसिकली हा 2 ते 2.5 तासाचा ट्रेक असणार आहे. तर गाईज, फायनली मी आता नाश्त्यासाठी थांबलेलो आहेत. तर आम्ही ऑर्डर केला आहे मिसळ पाव. सगळे वेट करत आहेत जेवणाचा. तर गाईज बघा, मिसळ पाव खात आहे माझा मित्र. बघा सुंदर असा नाश्ता करत आहोत आम्ही. ही आमची मैत्रीण, ही खाते भुर्जी नाही काय होता, मिसळ प्लस वडा आणि 2 मिरच्या. तर गाईज, फायनली आम्ही नाश्ता करून वर जातो आहोत. आम्ही पुढच्या दिशेला निघालो आहोत. हे बघा सुंदर असा रस्ता आहे. गाइस देखिए, ट्रैक थोड़ा मुश्किल है. स्टेयर्स देखिए, ऐसे स्टेयर्स है. हम थक चुके हैं स्टार्टिंग के 15-20 मिनट में ही. देखिए यहाँ से जाना पड़ रहा है हमें ट्रैक के लिए. गाइस, 10-15 मिनिट झालेत. आम्ही एवढं थकलोत. घाम बघा किती निघतोय. बघा ही आमची मंडळी. ट्रॅक बघा किती कठीण आहे. गाईज हे बघा, यांचे नखरे चालू झालेले आहेत. रील काढायचे, फोटो काढायचे. अजून ट्रॅक 10-15 मिनिटच झाले आम्हाला चढून. तर यांचे नखरे चालू झाले. ट्रॅक कठीण आहे. स्टेअर्स बघा किती वर आहेत. तर गाईज, अर्धा तास झाले आम्हाला चालून. हा ट्रॅक बघा. अजून आम्हाला पोचायला 1.5 तास लागेल. हा ट्रेक बघा कसे आहेत दगडं. कधी आम्ही पाय घसरून खाली पडू शकतो. बघा लोक एवढ्या वर जात आहेत. खूप वर आहे हा ट्रॅक. तर गाईज हे बघा किती कठीण रस्ता आहे. एवढ्या वर चालत जायचं आहे. मध्ये मध्ये असे कठीण रस्ते येत आहेत. मध्ये आम्ही किती वेळा पडता वाचलो आहोत. पूर्ण लोक इथे रेस्ट करत आहेत. खूप कठीण रस्ता आहे. गाईस, पाऊस पडत आहे आणि आमची एक फ्रेंड येत होती पेनवरून, तर तिच्यासाठी आम्ही थांबलेलो. तर बघा ही माझी मैत्रीण कंटिन्यू करेल पुढे. गाईस, आमची एक न्यू फ्रेंड. 1 2 3. तुला कसं फील होतंय? धक 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 धक. गाईस, आमच्या एका मैत्रिणीसाठी आम्ही थांबलेलो. तिच्याशी आम्ही 6 वर्षांनंतर भेटलो आणि आता थोडा वेळेचा ब्रेक घेऊन आम्ही पुढे जात आहोत. आता बघू कधी पोचतो आम्ही टॉपवर. तर गाईस, गर्दी बघा किती आहे. डोंगरासारखा चढ आहे इकडे चढायला आणि खूप मुश्किल होत आहे चढायला. कधी पाय घसरू शकतो. गाईस, तर 1.5 तास झाले आम्ही ट्रॅक करतो आणि हा व्ह्यू इथून बघायला मिळतो आम्हाला. सुंदर असा व्ह्यू आहे. अजून आम्ही पोचलो नाहीत. बघा आमचा ग्रुप थकला आहे. पूर्ण ग्रुप आमचा थकलेला आहे. बघता तुम्ही बघता वी आर हाफ वे ऑफ द ट्रेक. मस्त वाटतं, छान वाटतं. पूर्ण घाम आलेला आहे आम्हाला. पूर्ण आम्ही भिजलो आहेत. घामाने आंघोळ केलेली आहे आणि अजून थोडा टाइम लागणार आहे फोर्टवर पोचायला. खूप छान वाटतं. आता बघू आम्ही. तुम्हाला तिकडून व्ह्यू दाखवू. गाइस देख रहे हो ट्रैक कितना डिफिकल्ट है. ये देखो, यहाँ से व्यू और अब तक हम पहुँचे नहीं. 2 घंटे से ट्रैक कर रहे हैं. देखो बहुत थक चुके हैं सब लोग. वाट लगी पड़ी है और ऐसे रास्ते में ट्रैक करना पड़ रहा है. कोई भी कभी भी फिसल सकता है. तर गाईस, 2.5 तास झालेले आहे मला इकडे ट्रेकिंग करत. हा बघा व्ह्यू. सुंदर असा व्ह्यू आहे. असा व्ह्यू पाहण्यासाठी तुम्ही नक्की कर्नाळ्याला भेट द्या. अजून आम्ही पोचलो नाहीत वर. पोचायला आम्हाला अजून अर्धा तास लागेल. पाहत राहा. स्टे ट्यून गाईज. तर गाईज, आमची फायनल डेस्टिनेशन बघा समोरच आहे. एवढा 2 तासाचा ट्रेक केल्यानंतर आम्ही इथे आलेलो आहेत. 2-2.5 तास झाले. समोर बघा
अजून आम्हाला वाटतं अर्धा तास जाईल तिकडे जायपर्यंत. सुंदर असा व्ह्यू आहे गाईज. तर हा व्ह्यू बघा, किती छान व्ह्यू आहे. आम्ही फायनली इथे पोचलो आहोत. तर लाईक आम्हाला हे ट्रॅक करायचं आहे माउंटेन छोटंसं. तर गाईज फायनली आम्ही ह्या किल्ल्यापर्यंत पोचलो आहोत. बघा हा सुंदर व्ह्यू. हे बघा माझी मित्रमंडळी थकले ट्रेकिंग करून बसले तिकडे. इथून पूर्ण पनवेल शहर दिसतो. बघा हा सुंदर नजारा. या नजाऱ्यासाठी एवढे वर चढावं लागलं. 3 तास ट्रेकिंग केली आम्ही ह्या नजाऱ्यासाठी. कसा वाटला तुम्हाला कमेंट्समध्ये सांगा तुम्ही. तर आज फायनली 90% ट्रेक आम्ही पूर्ण केलेला आहे. हे बघा आमचा 10% राहिला आहे. व्ह्यू बघा, व्ह्यू बघा गाईज. तर गाईज फायनली आम्ही ह्या किल्ल्यापर्यंत पोचलो आहोत. बघा हा सुंदर व्ह्यू. हे बघा माझी मित्रमंडळी थकले ट्रेकिंग करून बसले तिकडे. इथून पूर्ण पनवेल शहर दिसतो. बघा हा सुंदर नजारा. या नजाऱ्यासाठी एवढे वर चढावं लागलं. 3 तास ट्रेकिंग केली आम्ही ह्या नजाऱ्यासाठी. कसा वाटला तुम्हाला कमेंट्समध्ये सांगा तुम्ही.